नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 5 मे 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? अलीकडेच कोणत्या AI अँकरने ग्लोबल मीडिया अवॉर्ड जिंकलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, SANA साना या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँकरने ग्लोबल मीडिया अवॉर्ड या ठिकाणी जिंकलेला आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? अलीकडेच कोणत्या IITला त्यांच्या किफायतशीर इन्व्हर्टरसाठी पेटंट देण्यात आलेलं आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, IIT पटना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर IIT पटनाला या ठिकाणी काय केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो? तर त्यांच्या किफायतशीर इन्व्हर्टरसाठी पेटंट या ठिकाणी त्यांना देण्यात आलेलं आहे. एक पॉईंट लिहून घ्या. पोर्टेबल पॉवर टेक्नॉलॉजी या स्टार्टअप योजनेअंतर्गत विकसित केलेल्या हलक्या वजनाच्या कॉम्पॅक्ट इन्व्हर्टरसाठी त्यांनी हे पेटंट मिळवलेलं आहे. तर पर्याय क्रमांक डी, IIT पटना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पहिलाच प्रश्न कशा संदर्भात आहे? IITच्या संदर्भात आहे. तर लगेच लेटेस्ट जे काय IIT बद्दलच्या न्यूज आहेत त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया. व्यवस्थितपणे दररोज सवय लावून घेत चला. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा सवय या ठिकाणी लावून घेत चला. या ठिकाणी लिहून घ्या पॉईंट. IIT मद्रासने सौर ऊर्जेचा वापर करून समुद्राच्या पाण्यापासून हायड्रोजन तयार केलेलं आहे. IIT गुवाहाटीच्या संशोधकांनी गुडघ्याच्या एक्सरेसाठी AI आधारित मॉडेल विकसित केलेलं आहे. IIT मद्रास विविधतेला चालना देण्याच्या उद्देशाने सेपरेट क्रीडा कोटा या ठिकाणी प्रस्तावित केलेला आहे. IIT कानपूरने क्लाउड सीडिंगसाठी चाचणी उड्डाण यशस्वीरित्या केलेलं आहे. भारत आणि टांझानिया या ठिकाणी IIT मद्रास कॅम्पस स्थापन करण्यासाठी करार केलेला आहे दोघांनी. भारत आणि अबुधाबीने IIT दिल्ली कॅम्पस स्थापन करण्यासाठी करार केलेला आहे. रिलायन्स जिओ आणि IIT बॉम्बे भारत GPT लॉन्च करण्यासाठी सहकार्य करत आहेत. आणि एरोस्पेस शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी एअरबसने IIT कानपूरसोबत या ठिकाणी करार केलेला आहे. या ज्या काही IIT बद्दलच्या फक्त सेपरेट न्यूज असतात याच्यावरती जर सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगू शकता. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. अलीकडेच भारतीय लष्कर आणि पुनीत बालन या ग्रुपने भारतातील पहिले संविधान उद्यान, याला अंडरलाईन करू शकता, भारतातील पहिले संविधान उद्यान, फर्स्ट कॉन्स्टिट्यूशनल पार्क असं म्हटलं तरी काय हरकत नाही, कोणत्या शहरामध्ये उघडण्यासाठी सहकार्य केलेलं आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पुण्यामध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतीय लष्कराने आणि पुनीत बालन ग्रुपने भारतातील पहिलं संविधान उद्यान या ठिकाणी या शहरामध्ये उघडण्यासाठी सहकार्य केलेलं आहे. पर्याय क्रमांक सी, पुणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लगेच काय करूया, वेगवेगळ्या भारतातील जे काय प्रथम घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. जसं की भारतातील पहिले AI शिक्षक ज्यांचं नाव आहे आयरिस कोठे लॉन्च झाले? केरळमध्ये. भारतातील पहिला पाण्याखालील मेट्रो बोगदा कोणत्या राज्यामध्ये? पश्चिम बंगाल. स्टेनलेस स्टील क्षेत्रातील भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट हरियाणामध्ये. भारतातील पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रेन सुरू झाली बेंगलोरमध्ये. भारतातील पहिली LNG चालत बस सेवा केरळमध्ये. भारतीय नौदलाचे पहिले स्वतंत्र मुख्यालय नवी दिल्लीमध्ये. वेळ वितरण प्रणाली लागू करणारा पहिला देश आपला प्यारा भारत देश. भारतातील पहिले ऑइल पाम प्रोसेसिंग युनिट सुरू झालं अरुणाचल प्रदेशमध्ये. भारतातील पहिले आयुर्वेदिक रेस्टॉरंट सोमा रेस्टॉरंट दिल्लीमध्ये सुरू झालं. भारतातील पहिली बॅटरी स्टोरेज गिगा फॅक्टरीचा या ठिकाणी जे काही प्लांट आहे तो या ठिकाणी सुरू झाला जम्मू काश्मीरमध्ये. आणि भारतातील पहिले संविधान उद्यान या ठिकाणी पुण्यामध्ये सुरू होणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. राष्ट्रीय जूट बोर्डाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शशी भूषण सिंग असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी राष्ट्रीय जूट बोर्डाचे सेक्रेटरी म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे. प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात. तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती चर्चा करूया. लिहून घ्या. भारतीय लस उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष या ठिकाणी बनलेले आहेत कृष्ण इला.
नौदलाचे नवीन प्रमुख बनलेले आहेत दिनेश कुमार त्रिपाठी. नौदलाचे नवीन उपप्रमुख बनलेले आहेत कृष्णा स्वामीनाथन. आकाशवाणी वृत्ताचे महासंचालकपदी नियुक्त या ठिकाणी करण्यात आलेले आहे मौसमी चक्रवर्ती यांची. राष्ट्रीय तपास संस्थेचे प्रमुख बनले आहेत सदानंद वसंत दाते. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे महासंचालक बनले आहेत पियुष आनंद. पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोचे महासंचालक बनले आहेत राजीव कुमार शर्मा. नौदल प्रमुख या ठिकाणी बनले आहेत दिनेश कुमार त्रिपाठी, मला वाटतं हे आत्ताच झालं. आणि या ठिकाणी राष्ट्रीय जूट बोर्ड सचिव बनले आहेत शशी भूषण सिंग. पुढचा प्रश्न क्रमांक 4. 2024चा व्हिटली गोल्ड पुरस्कार कोणत्या भारतीयाला मिळालेला आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन यांना या ठिकाणी 2024च्या व्हिटली गोल्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. पहा या ठिकाणी लक्षात द्या, या ठिकाणी हा प्रश्न का महत्त्वाचा आहे तर स्टार मार्क करून लिहून घ्या. या जे काही डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन आहेत यांना दुसऱ्यांदा व्हिटली गोल्ड अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं आहे. व्हिटली गोल्ड अवॉर्डला ग्रीन ऑस्कर या नावाने देखील संबोधलं जातं. लुप्तप्राय पक्षी संवर्धनाच्या त्यांच्या प्रयत्नासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि ऑलरेडी हा पुरस्कार त्यांना सुरुवातीला फॉर द फर्स्ट टाइम 2017 मध्ये त्यांना या पुरस्काराने सन्मानित सुद्धा करण्यात आलेलं होतं. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 2024चा मग व्हिटली गोल्ड पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न 5व्या नंबरचा, भारत आणि कोणत्या देशाने ऊर्जा क्षेत्रामध्ये सहकार्य आणि स्थानिक चलन सेटलमेंट वाढवण्यासह सहमती दर्शवलेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नायजेरिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर नायजेरिया या देशासोबत आणि भारताने या दोघांनी या देशाने ऊर्जा क्षेत्रामध्ये सहकार्य आणि स्थानिक चलन सेटलमेंट वाढवण्यासाठी सहमती दर्शवलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागामध्ये संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, प्रतिमा सिंग असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी उद्योग आणि त्याच्या अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागामध्ये डायरेक्टर संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या ज्या काही नियुक्त्या असतात, अपॉइंटमेंट्स असतात, बऱ्याच एक्झाममध्ये किती सिंपल गोष्ट आहे पहा. एखाद्या विभागामध्ये एखाद्या पदावरती कोणाला नियुक्त करण्यात आलं, सिंपल एकच प्रश्न असतो, डायरेक्ट 1 मार्काला विचारला जातो. त्याच्यामुळे नियुक्त्यांचा जो काही व्हिडिओ असतो लेटेस्ट, जेवढाही वेळेस मी नवनवीन व्हिडिओ टाकेल तुम्हाला वाटतं ते या ठिकाणी जेव्हा तुम्ही पोस्टर बघता, थंबनेल बघता, या ठिकाणी 2024 मधील नियुक्त्या तुम्हाला वाटतं की तोच व्हिडिओ आहे. असं नसतं. काही नियुक्त्या बदललेल्या असतात. काही विभागाचे जे काही व्यक्ती असतात ते या ठिकाणी रिटायर झालेले असतात. नवीन व्यक्ती या ठिकाणी नियुक्त केलेले असतात. त्याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ बघणं हा गरजेचा असतो परीक्षेच्या दृष्टिकोनातून. पुढचा प्रश्न क्रमांक 7, अलीकडेच भारत आणि चीन यांच्यातील वादाचे ठिकाण बनलेली शक्सगाम व्हॅली कोणत्या ठिकाणी आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, काराकोरम या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शक्सगाम व्हॅली या ठिकाणी स्थित आहे. हे जे काही शक्सगाम व्हॅली किंवा ट्रान्स काराकोरम ट्रॅक्ट आहे हा पाक व्याप्त काश्मीर पीओकेच्या हुंजा गिलगिट प्रदेशाचा एक भाग आहे आणि भारताने दावा केलेला हा विवादित प्रदेश आहे. तर परीक्षेमध्ये असं विचारलं जाऊ शकेल की बाबा भारत आणि चीन यांच्यातील वादाचे ठिकाण बनलेली शक्सगाम व्हॅली कोणत्या ठिकाणी आहे? तर पर्याय क्रमांक बी, काराकोरम या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8, DRDOच्या द्वारे कोणत्या लेझर शस्त्रासंबंधी प्रकल्पाचे अनावरण करण्यात आलेलं आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दुर्गा 2 या प्रकल्पाचं या ठिकाणी अनावरण करण्यात आलेलं आहे. अनावरण करणे म्हणजेच इनॉग्रेशन करणे. आणि हे कशा संदर्भात आहे तर लेझर शस्त्रासंबंधी हा प्रकल्प आहे. कोणी याचं उद्घाटन केलेलं आहे? DRDO. DRDO बद्दल लगेच रिव्हिजन टाकूया. फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था असं मराठीमध्ये म्हणता येईल, ज्याची स्थापना 1958 मध्ये झाली. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. अध्यक्ष आहे डॉक्टर समीर व्ही कामत आणि जबाबदार मंत्रालय आहे संरक्षण मंत्रालय. पुढचा प्रश्न क्रमांक 9, पेन्शन विभागाकडून सरकारी सेवानिवृत्तांसाठी एकात्मिक पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे. तर या एकात्मिक सुरू करण्यात आलेल्या पोर्टलचं नाव काय आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, फ्युचर पोर्टल किंवा भविष्य पोर्टल असं या ठिकाणी मराठीमध्ये म्हणता येईल. पुढचा प्रश्न क्रमांक 10, जेरेमिया मानिले कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून निवडून आलेले आहेत? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सॉलोमन बेटे, सॉलोमन आइसलँडचे या ठिकाणी नवीन पंतप्रधान म्हणून निवडून आलेले आहेत. जेरेमिया मानिले असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11, मे 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने राजस्थानला
टिंबटिंबमध्ये अवैध खाणकाम थांबवण्याचे आदेश दिलेले आहेत. 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अरवली पर्वतरांगा जे की राजस्थानमध्ये स्थित आहे त्या ठिकाणी इल्लीगल मायनिंग होत होती, अवैध खाणकाम होत होतं, ते या ठिकाणी त्वरित थांबवण्याचे आदेश दिलेले आहेत. 2 पॉईंट लिहून घ्या. सर्वोच्च न्यायालयाने राजस्थानला अवैध खाणकाम थांबवण्याचे आदेश दिलेले आहेत. राजस्थान आणि हरियाणातील अरावली या पर्वतरांगामध्ये 3000हून अधिक ठिकाणी बेकायदेशीररित्या खाणकाम होत असल्याचे आढळून आलेले आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रक्रमांक 12वा, OECDच्या ताज्या इकॉनॉमिक आउटलुक अहवालानुसार 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये भारताचा जो काही GDP आहे तो टिंबटिंब टक्क्यांनी वाढेल अशी या ठिकाणी अपेक्षा वर्तवली जात आहे. 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 7.8% या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो OECDच्या ताज्या इकॉनॉमिक आउटलुकच्या अहवालानुसार 2023-24च्या या आर्थिक वर्षामध्ये भारताचा जो काही GDP आहे तो 7.8% वाढेल अशी या ठिकाणी अपेक्षा वर्तवली जात आहे. क्लिअर. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, नौदलाचे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? आर हरिकुमार, रवींद्र पाठक, कृष्णा स्वामीनाथन की दिनेश कुमार त्रिपाठी? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्त या ठिकाणी महत्त्वाचं सुद्धा असणार आहे. तर लगेच काय करूया, मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. जसं की 1 मेला 3 दिवस असतात, आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र तसेच गुजरात राज्याचा राज्य दिवस आणि उज्ज्वला दिवस. 2 मे जागतिक टुना मासा दिवस, 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस, 4 मे कोळसा खाण कामगार दिवस, 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आणि जागतिक दमा दिवस. जागतिक दमा दिवस असतो मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस, 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस, 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस, 14 मे जागतिक स्थलांतरित दिवस, 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस, 17 मे जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस, 18 मे जागतिक एड्स लस दिवस, आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस आणि मे महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी म्हणजेच 18 मेला यावर्षी आहे सशस्त्र सेना दिवस. त्यानंतर 21 मे दहशतवाद विरोधी दिवस, 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. क्लिअर. एप्रिल महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. लिहून घ्या. 1 एप्रिल ते 7 एप्रिल पहिला आठवडा आपण अंधत्व प्रतिबंध आठवडा म्हणून आपण साजरा करतो. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस, 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस, 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस, 9 एप्रिल जलसंधारण दिवस, 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती तसेच जागतिक पार्किन्सन दिवस असतो, 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस, 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, 15 एप्रिल जागतिक कला दिवस तसेच जागतिक सांस्कृतिक दिवस, 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस, 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस, 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस, 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस, 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस, 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस, 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस, 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. क्लिअर. मार्च महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. जसं की 1 मार्चला 2 दिवस असतात, शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस, कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण यांची जयंती. 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्चला CISF स्थापना दिवस. मार्चमध्ये दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी 13 मार्चला आहे नो स्मोकिंग दिवस. त्याच्यानंतर मार्चमध्ये दुसऱ्या गुरुवारी म्हणजेच यावर्षी 14 मार्चला आहे जागतिक किडनी दिवस. 15 मार्चला आहे जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्चला भारतामध्ये आयुध निर्माण दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि जागतिक झोपेचा दिवस सुद्धा असतो. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस.
23 मार्च जागतिक हवामान दिवस, 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस किंवा टीबी दिवस आणि 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस. क्लिअर?